सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असून या युगात आध्यात्मिक गुरूंनीही पारदर्शकता स्वीकारणे अत्यावश्यक आहे. आध्यात्मिक गुरूंनी स्वतःचा ओरा वैज्ञानिक पद्धतीने तपासून तो जनतेसमोर जाहीर करावा असे स्पष्ट मत शिवकृपानंद स्वामी यांनी सध्या गाजत असलेल्या तथाकथित धोंडूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. 3 मार्च रोजी संध्याकाळी त्यांचा मुक्काम असलेल्या आनंद विहार येथे महेंद्र मिश्रा, अमोल सराफ, नानाराव पाटील या 3 पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात सध्या कथित धोंडूबाबा अशोक खरात यांचे प्रकरण मोठ्या चर्चेत असून या प्रकरणात अनेक नामांकित राजकीय व सामाजिक व्यक्तींची नावे समोर येत आहेत. म्हटलं जितके आध्यात्मिक गुरु आहेत, जे म्हणतात आम्ही आध्यात्मिक गुरु आहे, त्या सगळ्यांचा ओरा चेक करा, त्या सगळ्यांचा आभामंडळ चेक करा. जर त्यांचा ओरा चांगला आहे त्यांना लायसन्स द्या 5 वर्षासाठी आध्यात्मिक गुरु. जसं आपण ड्रायव्हिंग लायसन्स घेतो की तसं त्यांच्या लायसन्स द्या त्यांना 5 वर्ष आध्यात्मिक सरकारी गुरु, आणि 5 वर्षानंतर परत त्यांचा ओरा चेक करा, आभामंडळ चेक करा. जर त्यांचा ओरा चांगला आहे त्याला रिन्यू करून द्या, आणि ओरा चांगला नाहीये तर त्यांना म्हणा तुम्ही घरी बसा, तुमचं सध्या आध्यात्मिक स्थिती खराब झाली आहे. त्याच्यामध्ये त्या गुरुचाही विचाराचा फायदा आहे. होतं काय माहिती, गुरु एकसारखे प्रोग्राम करता 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 त्यांची स्थिती खराब होते आणि त्यांचं साधना सोडून ते करायला लागतात, आणि मग त्यांची स्थिती, पण त्यांची स्थिती खराब झाली हे त्यांना नाही कळत ना. पण असं ओराचं आपण केलं तर ऑटोमॅटिक त्यांना त्यांचं कळेल, म्हणजे हे गुरूंसाठी फायदेमंद आहे. तसेच अनेक भाविकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस येत असल्याने खरा व खोटा गुरु ओळखण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या 3 दिवसीय आध्यात्मिक भव्य ध्यान शिबिरानंतर घेतलेल्या मुलाखतीत स्वामीजींनी आपले मत मांडले. ते म्हणाले की आजच्या वैज्ञानिक युगात अध्यात्माचे सोंग घेणे सोपे राहिलेले नाही. अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून व्यक्तींची मानसिकता, शारीरिक व मानसिक शुद्धता तसेच आभा मंडळाची स्थिती तपासता येते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की अशा यंत्रणा उपलब्ध असताना प्रत्येक आध्यात्मिक गुरु व संस्थानिकांनी स्वतःहून पुढाकार घेत आपला ओरा तपासून तो जनतेसमोर खुला करावा. यामुळे श्रद्धाळू थोड्या भाविकांची फसवणूक होणार नाही आणि समाजात विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण होईल. तर या आध्यात्मिक शिबिराला जर्मनीहून आलेल्या एका साधक स्त्रीचे मत देखील आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतले आहे. Lena, I come from Germany and I'm here for the shibir of my Gurudev Swamiji Shri Krupanand Swami. How feel after attending this shibir? I feel very light and uplifted and happy and also deeply touched by all things that were said and happened to me. And I do my meditation every day, and so my life has become very good. Last short question regarding this Sant Gajanan Maharaj temple. Yes. It is already has his own. For sure. What you feel after this visiting this holy premises of Sant Yes, Gajanan? I was here for 5 days, and every day I visited the temple, and every day I discovered a different part, and I fell into good space. I became very happy and light in my head. Jai Gajanan. Jai Gajanan. What this mantra Jai Gajanan? Can you have this Jai Gajanan mantra? Last question regarding the facility here. Yes. What you most like? The air conditioning. Atmosphere in Shegaon. Or the atmosphere. Yeah, I like the survivors. They were all very polite and very helpful and very nice. Thank you. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।